रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्ते मित्रांनो, जीव माझा गुंतला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की पोलीस ऑफिसरने अंतरा, सुहासिनी आणि मल्हार या तिघांची एकत्र चौकशी करायला घेतलेली असते आणि या तिघांची एकत्र चौकशी करत असताना जो पोलीस ऑफिसर आहे तो मल्हार, अंतरा आणि सुहासिनीवर वेगवेगळे गंभीर आरोप लावायला लागतो। त्यावेळेस तो म्हणतो की एवढा मोठा बिझनेसमॅन पोराचं लग्न तुम्ही एका साध्या रिक्षावाल्या मुलीवर लावून दिलं, याच्यामागे तुमची खूप मोठी डील आहे। त्यावर सुहासिनी म्हणते, कसली डील? त्यावेळेस तो पोलीस ऑफिसर म्हणतो, मोठी डील, ड्रग सप्लाय करण्याची डील। समाजात आदर्श ठेवण्यासाठी तुम्ही एका साध्या रिक्षावाल्या पोरीबरोबर तुमच्या पोराचे लग्न लावून दिले, फक्त आणि फक्त समाजात आदर्श ठेवण्यासाठी। कारण तुम्हाला रिक्षामधून व्यवस्थित ड्रग सप्लाय करता येईल आणि रिक्षामधून ड्रग सप्लाय करताना तुमचा कोणावर संशयही येणार नाही, असे गंभीर आरोप तो पोलीस ऑफिसर सुहासिनी, मल्हार आणि अंतरावर लावत असतो। त्याचबरोबर हे सगळे गंभीर आरोप लावल्यानंतर तो ऑफिसर असंही बोलतो की तुम्हाला सून नको होती, तुम्हाला एक ड्रग्स पेडलर हवी होती, म्हणून हे तुम्ही सगळं केलं आहे। हे ऐकल्यानंतर मल्हार तिथून रागाने उभा राहतो आणि घरी जायला निघतो। त्यावेळेस मल्हार म्हणतो, बाद झालं आता तुमचं हे सगळं, आई चल इथून, असं बोलून आईलाच निघण्यास सांगतो। त्यावर लगेचच तो ऑफिसर म्हणतो, हे थिएटर नाही आहे, पिक्चर संपला तर निघा, असं नाही आहे, माझं चौकशी अजून व्हायची आहे, तुम्ही खाली बसून घ्या, असं म्हणून तो ऑफिसर त्या दोघांनाही खाली बसवतो आणि म्हणतो, या बाबतीत माझ्याकडे ठोस पुरावा आहे, असं म्हणून तो तिथे पोलीस कॉन्स्टेबलला मामींना घेऊन यायला सांगतो। मामींना घेऊन आल्यानंतर मामीला बघितल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो आणि मामी तिथे अशी साक्ष देते की मला जे पैसे आणि दागिने दिले होते ती सुहासताईंनीच मला हे पैसे आणि दागिने दिले होते, असं मामी खोटी साक्ष तिथे देते। हे ऐकल्यानंतर लगेच अंतराला राग येतो आणि अंतरा म्हणते, मामी तुझं डोकं फिरलंय का, असं का बोलतीयस तू? आणि जर यांनी तुला हे दिलं होतं तर तुम्हाला आधीच का नाही सांगितलं पैसे आणि दागिन्याबद्दल? मी ज्यावेळेस तुला हे सगळं विचारलं त्यावेळेस तू विषय टाळला। तर मामी म्हणते, मी तुला तुझ्या सासूचं नाव कसं सांगणार, म्हणून मी तुला काहीच बोलले नाही। त्यावर अंतरा आणखीनच जास्त चिडते आणि म्हणते, मामी तू खोटं का बोलतीयेस, असं बोलून तिच्याशी तंडायला लागते। लगेचच पोलीस ऑफिसर अंतराला म्हणतात की हे तुमचं रिक्षा स्टँड नाही आहे वाटेल ते बोलायला, खाली बसून घ्या, असं म्हणून अंतराला गप्प करतात आणि मामीला सांगतात की आम्हाला जेव्हा जेव्हा तुमची गरज लागेल तेव्हा तेव्हा तुम्हाला इथे यावं लागेल आणि साक्ष द्यावं लागेल, म्हणजे आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही। तर इकडे मल्हार आणि सुहासिनी काकू घरी जायला निघतात। घरी जात असताना त्यांच्या मार्गावर ऑफिसर एक पोलीस पाठवतो, म्हणजे त्यांचा पाठलाग करण्यासाठी ऑफिसर त्यांच्या पालतीवर एक पोलीस ठेवतो आणि सुहासिनी आणि मल्हार जिथे जिथे जाईन तिथे तिथे तो पोलीस त्यांच्या मागे येत असतो। आत्ताही तसेच होते, सुहासिनी काकू आणि मल्हार गाडीमध्ये बसून घरी यायला निघतात तेव्हा पोलीस त्यांचा पाठलाग करत पोलीस त्यांच्या मार्गावर असतात आणि सुहासिनी काकू आणि मल्हार घरी जायला निघतात। त्यावेळेस सुहासिनी काकू गाडीमध्ये बसल्यानंतर त्यांच्या वकिलाला फोन लावतात आणि सांगतात की मला माहिती आहे सगळे पुरावे त्यांच्या बाजूने आहे, परंतु मला हेही माहिती आहे की हे जे काही चाललं आहे सगळं खोटं चाललं आहे, आम्हाला मुद्दामून कोणीतरी याच्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे आता तुम्ही काहीतरी करा, असं वकिलांना सुहासिनी काकू बोलत असतात। तितक्यात मल्हारला टेन्शन असते। मल्हार त्या गोष्टींचा खूप विचार करत असतो की असं का घडत आहे, इतकं खोटं का चाललं आहे आपल्याबरोबर, त्याला जे जे घडले ते सगळं आठवत असतं आणि तितक्यात मल्हारचा ॲक्सिडंट होता होता वाचतो। तेव्हा सुहासिनी काकू म्हणतात मल्हारला, मल्हार सांभाळून, आता तर आपल्याला खूप मोठे टेन्शन याच्या पुढे सुरू होणार आहे, आपल्याला डगमगून चालणार नाही, असं म्हणून मल्हारला सुहासिनी काकू साथ देतात। तर आता सुहासिनी काकू आणि मल्हार काय ॲक्शन घेणार, हा खोटेपणा सिद्ध करण्यासाठी काय प्रयत्न करणार, हे पाहणेसुद्धा फारच रंजक ठरणार आहे। असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।